श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे कुमारिका पूजन म्हणजेच कन्या पूजन जे नवरात्रीमध्ये केले जाते। आपल्याला माहित आहे की मराठी नवीन वर्ष जे आहे तर ते नुकतेच सुरू झालेले आहे आणि गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र ही सुद्धा सुरू होत असते। शारदीय नवरात्रप्रमाणे चैत्र नवरात्री सुद्धा जी आहे तर ती महत्त्वाची असते आणि चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि अष्टमी तिथीला कन्या पूजन केले जाते। या 9 दिवसातील पंचमी तिथी, अष्टमी तिथी आणि नवमी तिथी तर या दिवसांना विशेष असे महत्त्व आहे आणि यावर्षी म्हणजे 2024ची चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी जी आहे तर ती 16 एप्रिलला असणार आहे। तर आपल्याला या अष्टमी तिथीला कन्यापूजन करायचे आहे। तर हे कन्यापूजन का करावे, कसे करावे, तसेच आपण कन्येला कोणती भेटवस्तू द्यावी आणि जर तुम्हाला कन्यापूजन करणे शक्य झाले नाही तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक करा, इतरांसोबत शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा माहितीपूर्ण माहिती मिळेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कन्यापूजन जे आहे तर या कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे तर कुमारिका ह्या साक्षात देवीचे रूप असतात। अष्टमीला कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे। 9 कुमारिकांचे पूजन हे नवरात्रीमध्ये केले तर आपल्याला पुण्य लाभते। देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 9 कुमारिकांचे पूजन हे अष्टमी तिथीला केले जाते। अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते आणि हा दिवस जो आहे तर तो दुर्गाष्टमी म्हणून सुद्धा ओळखला जातो। त्यामुळेच अष्टमीला 9 कुमारिकांना घरी बोलावून त्यांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची परंपरा आहे। आता तुम्ही किती कुमारिकांचे पूजन केल्यास तुम्हाला काय मिळते, म्हणजे जर तुम्हाला 9 कुमारिकांचे पूजन करणे शक्य नाही तर मग तुम्ही 1, 5, 7 तर अशा कुमारिकांचे सुद्धा पूजन करू शकता। तर बघा, तुम्ही जर एका कुमारिकेचे पूजन केले तर तुम्हाला ऐश्वर्य मिळते, 2 कुमारिकांचे पूजन केले तर मोक्षाची प्राप्ती होते, 3 कुमारिकांचे पूजन केल्यास अर्थप्राप्ती धर्मप्राप्ती होते, 4 कुमारिकांचे पूजन केल्यास राजपद प्राप्त होते, 5 कुमारिकांचे पूजन केल्यास विद्याप्राप्ती होते, 6 कुमारिकांचे पूजन केल्यास षटकर्म सिद्धी प्राप्त होते, 7 कुमारिकांचे पूजन केल्यास राज्यप्राप्ती, 8 कुमारिकांचे पूजन केल्यास संपत्ती प्राप्ती होते आणि 9 कुमारिकांचे पूजन केल्यास पृथ्वीचे राज्य मिळते। तर अशी मान्यता आहे। आता आपण ह्या ज्या कुमारिका आहेत म्हणजे जे 9 कुमारिकांचे पूजन करायचे आहे तर कोणती कुमारिका कोणत्या रूपात असते तर हे पाहूया। कन्यापूजन म्हणजे कुमारिका पूजन करताना 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्याच मुलींचे आपल्याला पूजन करायचे आहे। तर बघा, 2 वर्षाची कन्या ही कुमारिका रूपात असते आणि तिची पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य जे आहे तर ते संपते। त्यानंतर 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते, तिचे पूजन केल्यास सुखसमृद्धी लाभते। 4 वर्षाची कन्या ही कल्याणी रूपात असते, तिचे पूजन केल्यास आपल्या घराचे कल्याण होते। 5 वर्षाची जी कुमारिका आहे तर ती रोहिणी रूपात असते आणि तिचे पूजन केल्यास आपल्या घराचे आजारपण संपते। 6 वर्षाची जी कन्या आहे तर ती कालिका रूपात असते आणि तिचे पूजन केल्यास राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते, तिचे पूजन केल्यास ऐश्वर्य लाभते। 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, तिचे पूजन केल्यास विजयाची प्राप्ती होते। 9 वर्षाची कन्या ही दुर्गा रूपात असते, तिचे पूजन केल्यास शत्रूचा नाश होतो आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते, तिचे पूजन केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात। तुम्ही 10 वर्षाच्या कन्येला सुद्धा घरी बोलावू शकता। तर बघा, जर तुम्हाला 9 कुमारिका मिळाल्या नाहीत तर जेवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील तर त्यांचे पूजन तुम्ही करू शकता। कन्यापूजनामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि नवरात्रीमध्ये आपण जर शक्तीची उपासना केली, देवी आईची उपासना केली तर आपल्याला तिच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दुःखे आहेत तर ती संपत असतात। तसेच जगातील जी स्त्री आहे तर ती देवीचाच एक अंश आहे आणि म्हणूनच 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा ही कुमारिका पूजनाच्या दिवशी म्हणजे अष्टमी तिथीला आहे। याला धार्मिक महत्त्व सुद्धा खूप आहे। कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते आणि त्यामुळे त्यांचे पूजन केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते, आपल्या घरातील दारिद्र्य नाहीसे होते, सुखसमृद्धी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये वाढते, आपल्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते। आता हे कन्यापूजन कधी करावे
तर बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे पंचमी, अष्टमी, नवमीला हे केले जाते, परंतु अष्टमी तिथीला कन्यापूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. काही कारणाने तुम्हाला अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे शक्य झाले नाही तर नवमी तिथीला तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता हे कन्यापूजन करताना दिवसातील कोणती वेळ तुम्हाला निवडायची आहे, तर तुम्ही सकाळी सुद्धा कन्यापूजन करू शकता आणि तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी माता घरात येण्याची जी वेळ आहे तर या वेळेला कन्यापूजन केले तरी सुद्धा चालेल. कन्यापूजन करण्यासाठी बघा, तुम्हाला साहित्य लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, फुले, मुलींना देण्यासाठी भेटवस्तू, मिठाई, तसेच नैवेद्यासाठी तुम्ही खीर बनवायची आहे जी आपण मुलींना प्रसाद स्वरूपात देणार आहे, किंवा तुम्ही गोडाचे जेवणही बनवू शकता. आता हे कन्यापूजन कसे करायचे, तर एक ताट घ्यायचे आहे, त्यामध्ये त्या कुमारिकेचे पाय धुवून घ्यायचे आहेत. यानंतर त्या पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर त्या कन्येला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, तिचे औक्षण करायचे आहे आणि यानंतर त्या कुमारिकेस तुम्हाला भेटवस्तू द्यायची आहे, त्यांच्या पाया पडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 9 कुमारिकांचे पूजन करायचे आहे आणि यानंतर त्यांना आपल्याला जेवायला घालायचं आहे, किंवा तुम्ही गोडाचा एखादा प्रसाद जरी दिला, जरी तुम्हाला जेवण घालणे शक्य झाले नाही तर तुम्ही गोडाचा प्रसाद देऊ शकता, मिठाई देऊ शकता, पेढे देऊ शकता, खीर देऊ शकता. आता आपण त्यांना जी भेटवस्तू देणार आहोत तर ही मग भेटवस्तू काय असावी बघा, तर मुलींना ज्या लहान मुलींना गोष्टी आवडतात, टिकलीचं पॉकेट असेल, हेअर बँड असेल, नेल पेंट किंवा मेहंदीचा कोन, छोटासा रुमाल देऊ शकता, किंवा शाळेत उपयोगी पडणारी एखादी वस्तू जसं की पेन असेल, कंपास बॉक्स असेल, किंवा तुम्ही बिस्किट पुडे देऊ शकता, कॅडबरी देऊ शकता, गजरे देऊ शकता. तर अशा ज्या वस्तू आहेत ज्या लहान मुलींना आवडतात तर त्या वस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला नक्की कन्यापूजन करावे. तुम्हाला जरी कन्यापूजन करणे जरी शक्य झाले नाही तरी मग तुम्ही आजूबाजूला जी एखादी मुलगी आहे तर तिला घरी बोलावून तिचंच पूजन करून तुम्ही तिला भेटवस्तू देऊ शकता, किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी कन्या असेल तर तिचे सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता.